आता टेम्परेचर आहे 10-11 डिग्री. पण इथून पुढे चायनामध्ये एंट्री करत आहोत. सर नमस्कार. तुमचे फोन पाहिले जातात, तुमच्या फोनमधले फोटो पाहिले जातात. एक 15,000 फुटाच्या हाईटवरती. त्याच्या मागे आहे कैलाश पर्वत. ड्रास्टिकली इथे टेम्परेचर चेंज झालेलं आहे. नमस्कार, रामकृष्ण हरी, गुड मॉर्निंग. आत्ता मी उभा आहे नेपाळच्या शेवटच्या गावामध्ये तिमुरे. तर इथून मागे पाहू शकता 1 किलोमीटरला तो जो डोंगर दिसतोय तिथे आहे चायना बॉर्डर. तर नेपाळ भारतापेक्षा 15 मिनिट फक्त पुढे आहे. आणि या इथे जेव्हा आम्ही बॉर्डर क्रॉस करू तेव्हा जवळपास एक 2.5 तासाचा फरक होणार आहे टाईममध्ये. म्हणजे फक्त एक बॉर्डर क्रॉस केल्यानंतर आम्ही 2.5 तास पुढे जाणार आहोत. आणि आता आपण इथून पुढे चायनामध्ये एंट्री करत आहोत. ते हे मागे पाहू शकता, या आहेत हिमालयन रेंज. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी बॉर्डर चेकिंग आहे नेपाळमध्ये किंवा भारताच्या बॉर्डरला एवढं जास्त सिक्युरिटी चेक होत नाही. पण इथे चायनाच्या बॉर्डर क्रॉसिंगला थोडी स्ट्रिक्ट सिक्युरिटी चेकिंग आहे. रामकृष्ण हरी. आत्ता मी आहे चायनाच्या गिराँग या नावाच्या गावामध्ये. हे जे गाव आहे नेपाळ चायना बॉर्डरपासून जवळपास एक 30 ते 35 किलोमीटरवरती पहिलं मोठं गाव आहे. आणि आजचा मुक्काम हा या गावामध्ये आहे. समुद्रसपाटीपासून 9,000 फुटावरती आपण आहोत. आणि उद्याच्या ज्या ठिकाणी आपण जाणार आहोत तिथे जवळपास आपण 13,000 फीटवरती ड्राईव्ह करत जाणार आहोत. सो त्यामुळे आजचा जो मुक्काम आहे थोडे बॉडीला सवय लागण्यासाठी, हाईटची आणि अक्रोमॅटाईज होण्यासाठी याच गावामध्ये मुक्काम आहे. आणि इथे आता टेम्परेचर बऱ्यापैकी ड्रॉप झालेलं आहे. म्हणजे नेपाळमध्ये जवळपास एक 25-30 डिग्री टेम्परेचर होतं किंवा मध्ये मध्ये 35 डिग्रीला पण टेम्परेचर होतं. इंडियामध्ये समर सुरू झालेलं आहे. पण इथे आता टेम्परेचर आहे 10-11 डिग्री. तर बराचसा वातावरणामध्ये हा लगेच डिफरन्स झालेला आहे. जेव्हा आपण नेपाळमधून चायनामध्ये एंट्री करत होतो, इमिग्रेशनच्या वेळेस थोडंसं स्ट्रिक्ट असं इमिग्रेशन आहे. तुमचे फोन पाहिले जातात, तुमच्या फोनमधले फोटो पाहिले जातात, तुमच्याकडे काही बुक्स किंवा मॅप्स असतील ते पाहिले जातात. कारण जो तिबेटियन रिजन आहे तर चायनावाले त्यासाठी खूप कॉशियस असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या आपल्या गाड्या होत्या, कार्स, त्याच्यावरती जो मॅप दाखवलेला होता त्या मॅपवरती त्यांचं असं म्हणणं होतं की हा चायनाचा जो मॅप तुम्ही दाखवलेला आहे तो चुकीचा आहे. म्हणजे बराचसा रिजन हा आपल्या इंडियामध्ये आहे, अरुणाचल प्रदेशचा आणि थोडासा काश्मीरचा भाग हा आपल्या भागामध्ये येतो. पण त्यांचं असं म्हणणं आहे की हा भाग आमचा आहे. तर बरेचसे तिथे आर्ग्युमेंट म्हणूया किंवा कॉन्व्हर्सेशन झाले. पण त्यानंतरही त्यांनी काय ऐकलं नाही. तर शेवटी त्यांनी आम्हाला तो जो मॅप होता गाडीवर लावलेला तो काढून टाकायला लावला. आणि पुढील 7 दिवस आपण तिबेटियन रिजनमधून चायनाच्या मेनलँडमध्ये एंट्री करणार आहोत. तर चायनामध्ये आपला प्रवास हा 12 मेपर्यंत असणार आहे. आणि ड्रास्टिकली इथे टेम्परेचर चेंज झालेलं आहे. मी पाहू शकतो इथे स्नो पूर्ण माउंटेनवरती. आता मी आहे एक 15,000 फुटाच्या हाईटवरती. आणि मागे पाहू शकता या पूर्ण आहेत हिमालयन रेंज. खूप विंडी असं वेदर आहे. आणि जवळपास एक 2 ते 3 डिग्री टेम्परेचर आहे इथे. आणि मागचे आम्ही एक 50 किलोमीटर ड्राईव्ह करत आहोत. आजूबाजूला तुम्ही पाहू शकता कोणीच नाहीये.
बाकी एखादी गाडी पास होते. तर जसं आपण वरती जातो तसं ऑक्सिजनची लेवल ही कमी होत जाते. त्यामुळे ते एक इंटरेस्टिंगली गोष्ट अशी दिसते की प्रत्येक हॉटेलमध्ये हे असे छोटेसे ऑक्सिजनचे सिलेंडर म्हणूया किंवा सप्लाय दिसतो. आणि इथे हे तुम्हाला असं नोजमध्ये घेऊन ऑक्सिजन ॲडवाईज करतात की तुम्ही ऑक्सिजन घ्या, जेणेकरून जी ऑक्सिजनची लेवल इथे कमी आहे ती भरून काढता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक रूममध्ये ह्युमिडिफायर आहेत, कारण इथे जी ह्युमिडिटी आहे किंवा एअर क्वालिटी आहे ती खूप ड्राय असल्यामुळे प्रत्येक रूममध्ये हे अशा ह्युमिडिफायर दिलेले आहेत. नमस्कार, रामकृष्ण हरी. आत्ता मी आहे चायना साईडच्या एव्हरेस्ट बेस कॅम्पला. हा आहे टुरिस्ट बेस कॅम्प आणि मागे पाहू शकता इथून 4 किलोमीटरला आहे ॲक्च्युअल एव्हरेस्ट बेस कॅम्प. तर एव्हरेस्ट माउंट करण्यासाठी 2 बेस कॅम्पला एंट्रीज आहेत. एक आहे चायनाच्या बाजूने आणि एक आहे नेपाळच्या बाजूने. आत्ता मी उभा आहे चायनाच्या बाजूने आणि आत्ता आपण उभे आहोत 17,000 फूट समुद्र सपाटीपासून उंचीवरती. तर इथे पाहू शकता सर्व स्नोवी माउंटन्स आहेत आणि स्नो पण सुरू आहे. इथे ऑक्सिजन लेवल एकदम कमी आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता की ब्रिदिंगला इथे खूप रेस्ट्रिक्शन आहेत. तर इथे ऑक्सिजन सिलेंडर वगैरे प्रोव्हाइड केलेले आहेत. आता इथे मागे थोडंसं आज क्लाउडी असल्यामुळे आपल्याला एव्हरेस्ट बेस कॅम्प दिसत नाही आहे, पण थोडं सनी असेल तर एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि मे बी लकी असेल तर आपल्याला एव्हरेस्टचे व्हिज्युअल्स दिसतात. सर नमस्कार. फक्त भारतीय नाहीत किंवा विठ्ठल भक्त नाहीत, तर आपल्याला चायनाचे लोक पण प्रभावित होत आहेत. हे आपण मागे पाहू शकतो, हे आहे चायनीज लोक आणि ते आपल्यासोबत थोडी माहिती घेत आहेत. तर चांगली गोष्ट आहे. नमस्कार. राम कृष्ण हरी. We are going by road from India, Yeah. Nepal, China, to Welcome. London. Welcome to China. Thank you. Yeah. Ni hao. नमस्कार, रामकृष्ण हरी. आत्ता मी उभा आहे आपल्या एका पवित्र नदीच्या जवळ. हे जे तुम्ही नदी मागे पाहता ही आहे ब्रह्मपुत्रा नदी आणि मागे हा जो स्नोवी माउंटन दिसतोय, हा जो डोंगर दिसतोय बर्फाळ डोंगर, त्याच्या मागे आहे कैलाश पर्वत. तर ब्रह्मपुत्रा नदीचा उगम हा होतो कैलाश पर्वतापासून. पुढे ही नदी तिबेट, चायना मार्गे भारतात आसाममध्ये एंट्री करते. आपली जी पंढरपूर ते लंडन वारी 14 एप्रिलला सुरू झाली होती. आपण पंढरपूरला चंद्रभागा भीमामध्ये दर्शन घेतलं, त्यानंतर पुढे पुण्याला आळंदीमध्ये इंद्रायणीचे येथे दर्शन घेतलं, नंतर उत्तर प्रदेशला गंगा यमुना सरस्वती जो संगम आहे प्रयागराजला आपण तिथे दर्शन घेतलं आणि आता हा योग आलेला आहे आपल्याला तिबेटचा जो रिजन आहे चायनाचा, तिथे ब्रह्मपुत्राचं दर्शन घ्यायचं. तर खरंच आपण पांडुरंगाच्या आशीर्वाद भाग्यशाली आहोत की ज्या आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र अशा नद्या आहेत त्यांचं आपण दर्शन घेत पुढे जात आहोत लंडनच्या दिशेने. आणि ही जी नदी आहे ही तिबेटमध्ये जवळपास 2,500 किलोमीटरचा प्रवास करते आणि नंतर पुढे चायना मार्गे आसाममध्ये जाते. तर हिला तिबेटमध्ये येलोथ्यॉंग असं म्हणतात. नमस्कार, रामकृष्ण हरी. आत्ता आपण उभे आहोत तिबेटच्या लासा या टाउनमध्ये आणि मागे हा पाहू शकता हा आहे फुटाला पॅलेस, जिथे 7th ते 14th दलाई लामा राहत होते आणि याच्यानंतरचे जे 14 दलाई लामा होते 1959ला भारतामध्ये आले. तर हा जो पॅलेस तुम्ही मागे पाहताय हा 7th सेंचुरीमध्ये बिल्ड केला होता. इथे ऑक्सिजन सिलेंडर बसमध्ये सुद्धा आहे.
आत्ता आपण आहोत जुगान बुद्धिझम टेम्पलमध्ये आणि तुम्ही जिथे पाहाल तर इथेही सिमिलॅरिटी दिसते. जसं आपल्याकडे नवस वगैरे असतात, दंडवत घालून नवस सोडायचा असतो, जवळपास सेम त्याच पद्धतीनं लोक प्रार्थना करतायत. We are at the world's biggest salt lake water in Tibet region, and this is at the height of 15,500 feet from sea level. आजचा पूर्ण ड्रायव्हिंग हा स्नोमध्ये आहे. आजचा आपला वारीचा दिवस आहे 21 आणि आता आपण निघालेलो आहोत गुलमॉन्ट टू ॲम्डोला आणि आजचा हा सर्वात मोठा टप्पा आहे, जवळपास 700 किलोमीटरचा. -6 डिग्री सेल्सिअस आणि पूर्ण नद्या ह्या स्नोने गोठलेल्या आहेत. Now we are at the highest peak. The height is 17,200 feet from sea level, and this is the highest peak in the Tibet. The temperature outside is -6 degrees Celsius.